धाराशिव जिल्हा परिषदेत महायुतीचा स्पष्ट बहुमताचा दावा। धाराशिव जिल्हा परिषदेत सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग आला असून महायुतीने स्पष्ट बहुमताचा दावा केला आहे। अध्यक्षपदासाठी अर्चनाताई पाटील यांना तब्बल 38 सदस्यांचे पाठबळ असल्याचा दावा करण्यात आला। एकूण 55 सदस्य संख्येच्या जिल्हा परिषदेत सत्ता स्थापनेसाठी मॅजिक फिगर 28 असताना महायुतीकडे आवश्यक संख्येपेक्षा अधिक सदस्य असल्याचे सांगण्यात येत आहे। कोकण सहली दरम्यानही राजकीय हालचाली। महायुतीतील 31 सदस्य सध्या कोकण सहलीवर असताना देखील राजकीय संपर्क मोहीम सुरूच असल्याचे दिसून आले। राणा जगजितसिंह पाटील यांनी भाजपचे युवा नेते मल्हार पाटील यांच्या समवेत या सदस्यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा केल्याची माहिती सूत्रांनी दिली। या बैठकीत सत्ता स्थापनेची रणनीती आणि अध्यक्षपदाबाबत एकमत करण्यात आल्याचे समजते। महाविकास आघाडीच्या दाव्याला धक्का। महाविकास आघाडीच्या सोबतीने शिंदे सेनेतील एका गटाने सत्ता स्थापनेचा दावा केला होता, मात्र महायुतीने बहुमताचा आकडा जाहीर करत या दाव्यातील हवा काढल्याचे चित्र आहे। काही सदस्य ऐनवेळी भूमिका जाहीर करणार असल्याचे सांगितले जात असले तरी बहुसंख्य सदस्य अर्चनाताई पाटील यांच्या बाजूने ठाम असल्याचा विश्वास महायुतीकडून व्यक्त करण्यात आला आहे। 35 पेक्षा अधिक सदस्यांचा ठाम पाठिंबा। महायुतीच्या नेत्यांच्या मते अध्यक्षपदासाठी अर्चनाताई पाटील यांना 35 पेक्षा अधिक सदस्यांचा ठाम पाठिंबा आहे। याशिवाय आणखी काही सदस्य राणा जगजितसिंह पाटील यांच्या संपर्कात असून अंतिम क्षणी अधिकृत घोषणा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे। 3 सदस्य ऐनवेळी आपली भूमिका जाहीर करणार असल्याचे समजते। 55 पैकी 38 सदस्य अर्चनाताईंच्या बाजूने। एकूण 55 सदस्यांपैकी 38 सदस्य अर्चनाताई पाटील यांच्या अध्यक्षपदाच्या उमेदवारीला पाठिंबा देत असल्याचा महायुतीचा दावा आहे। त्यामुळे जिल्हा परिषदेत महायुतीची सत्ता जवळपास निश्चित मानली जात आहे। अधिकृत निवडणूक प्रक्रियेनंतरच अंतिम चित्र स्पष्ट होणार असले तरी सध्याच्या घडामोडींमुळे धाराशिव जिल्ह्यातील राजकीय वातावरण तापले आहे।